जुनून फाउंडेशन ही संस्था वाडा पालघर या ठिकाणच्या काही तरुणांनी मिळून 2012-13 या सालामध्ये सुरू केली. या फाउंडेशन मार्फत शैक्षणिक उपक्रमामध्ये तरंग नावाचा सायन्स टॉईज पासून शैक्षणिक संकल्पना शिकवणे, सप्तरंग नावाचा ॲन्युअल डे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आश्रमशाळांमध्ये साजरा करणे असो, किंवा गो ग्रीन सारखा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो, असे विविध कार्यक्रम जुनून फाउंडेशन गेली 13 ते 14 वर्ष राबवत आहे. ही कामं करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांचं शाळेपासूनचं अंतर आणि त्यामुळे होणारी गळती किंवा शाळेला होणारा उशीर असेल किंवा त्यांना शाळेला लागणारा वेळ असेल, यातून त्यांच्या अभ्यास संपादनावर जो परिणाम होतो, त्यांच्या एकूण सर्वांगीण विकासावर जो परिणाम होतो, तो ध्यानात आल्यामुळे आम्ही द बायसिकल प्रोजेक्ट हा गेली 2 वर्ष वाडा, विक्रमगड या भागामध्ये राबवत आहोत. आणि हा राबवत असताना मागच्या वर्षी ओगदा या ग्रामपंचायतीमधील वडपाडा असेल किंवा इतर ज्या शाळा आहेत, तिथे आम्ही 27 विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम गेल्या वर्षी राबवला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि गेल्या 1 वर्षामध्ये आम्हाला रिझल्ट दिसल्यामुळे की शाळेतली गळती थांबणे असो, विद्यार्थ्यांचं एकूण अभ्यास संपादन आहे त्याच्यामधली प्रगती असो, ते आम्हाला कळल्यामुळे यावर्षी आम्ही अधिक इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त अपील करून 51 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ग्रामपंचायत डाहे आणि ग्रामपंचायत गारगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये बायसिकलचं वाटप केलेलं आहे. आम्हाला आशा आहे की अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी पण हा कार्यक्रम आम्ही करत राहू. या अनुषंगाने मला विनंती राहील की शासनाने सुद्धा शाळा वाचवण्यासाठी, कमी विद्यार्थी असतील त्याही शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या विचाराने आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. कारण ही सगळी पुढची पिढी जर चांगल्या पद्धतीने शिक्षण घेईल तर नक्कीच आपला समाज चांगला घडेल. धन्यवाद.